आयगावकर काकांना विनंती करणार आहे की त्यांच्याकडे काय आता नेमकी वेगळी मिश्किल कविता नाही, किंवा असं काय नाही, नवीन काय नाही, पूर्वीचीच एक कविता म्हणतो. पण असं कवितेचं वातावरण आहे असं मला काही वाटत नाही, खरंच सांगतो. म्हणजे परवा मी एका बंगल्याच्या तिथे गेलो, तर म्हटलं कसं काय, नाही म्हणे आमच्या इथे कोकिळेचा खूप त्रास आहे म्हणून वगैरे. तर असं काय लोक, म्हणजे एकदा तर गिरगावात मी वसंत ऋतू म्हटलं तर ते म्हणे बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहत असतील वगैरे. तर आता सगळा वेडावाधार असल्यासारख्या दुनियेत मी राहतो. तर सगळं गद्यमयच झालेलं आहे, त्याची कविता आहे. तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत निदान आपल्याच हातून काही चुकलं आहे की काय, आणि पेपरात देखील फारच छापून यायला लागलं आहे, मग आपल्याच दृष्टीत काही दोष आहे की काय, म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो. तर तिथं त्याची आई त्याची दृष्ट काढत होती, तुम्हाला सांगतो. काय त्यांनी मला मागचं दिसतं का विचारलं, मी नाही म्हणालो. तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय, मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसवून घ्यायला लावला. मग मी बऱ्याच जणांना भेटलो, कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. शाळा कॉलेजेस चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो, तर त्यांच्या मते कोचिंग क्लासेसना जागा अपुरी पडते, आमच्यावर ताण पडतो, आई वडील दोघंही नोकरीला जातात, मग मुलं सांभाळण्याचा प्रश्न असतो, मग ती आमच्या माथी मारतात, आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात, प्रगतीच होताना दिसत नाही. खरंच मला म्हणजे आता आमच्या इथे आमच्या गल्लीमध्ये डॉक्टर आहेत, 40 वर्ष झाली, त्यांनी चाइल्ड स्पेशालिस्ट अशी पाठी आहे अजून. म्हणजे खरं काळाप्रमाणे यंग स्पेशालिस्ट, सिनियर सिटीजन स्पेशालिस्ट असं व्हायला पाहिजे की नाही, पण तसंच असतं. तर शिक्षकही बालबुद्धीचे राहतात, आणि त्यांना शिकवणारे तरी हल्ली कुठे मिळत आहेत हो, असं बरंच काही म्हटलं. मग एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ क्लासेसच का चालू करत नाही, ट्युशन्स का घेत नाही म्हणत आवर्त घेतलं. पुढं मी वाचनाची आवड कमी झाल्याने समाज बिघडत चालला आहे असा समज झालेल्या ग्रंथप्रसारकांबरोबर चर्चेला बसलो. तर टी व्हीमुळे आता शिकलेले लोकसुद्धा पुन्हा निरक्षर होऊ लागलेत. लोकांना ऐकू येतं आणि बघता येतं, लिहिता वाचता येत नाही हल्ली. ते निरक्षर होऊ लागलेत ऐकून काळजी वाटल्यासारखं झालं, थोडंसं हसायला आलं. पुढे मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांना अभिनंदन करायला गेलो, तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच 100, 500, 1000 इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद जडत गेला. आणि त्यातूनच मग हे नोटांचं मोठं संग्रहालय उभं राहिलं आहे. असं म्हणताना अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली. तुमचं सरकार आलं, तुम्ही त्यातनं बचत करायची, आमचं आलं, आम्ही बचत करायची, सगळा देश श्रीमंत होईल की नाही. तर अशी सर्वांनीच बचत केली तर देश किती श्रीमंत होईल. मग मी पुढे पोलिसांना भेटलो, तर त्यांच्या बोलण्यात पुरावा बिरावा गोळा करून खटला उभा केला तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात, आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते. बघा, आपल्याला पोलीस आहेत, पोलिसांच्या रक्षणाला काहीच व्यवस्था नाही. प्रत्येक पोलिसाला 2 कमांडो दिले पाहिजेत, तुम्हाला सांगतो. तुमचंही बरोबरच आहे. तर निघताना त्यांनी रात्री अपरात्री काय दिवसाचं देखील जास्त घराबाहेर जाऊ नका म्हणून सांगितल्यावर पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुशा उर्फ गर्भारची बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झाला की काय असा उपप्रश्न केला. तर त्यांनी आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. म्हणजे परिस्थिती फारच बिघडत चालली आहे. पुढं पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या मी अर्थसंस्थांना भेटलो. तुम्ही एवढे पैसे दुप्पट तिप्पट कसे काय करून देणार. तर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून खात्रीनं या योजना राबवू शकू असं म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला. पुढं वाटेत बंद कारखाने, गिरण्यांच्या गेटवर मालकानेच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुचतं लोकांना आश्चर्य आहे म्हणत पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरं का फासत नाही
बरं का, वाईट गोष्ट काळं फासलं, मग चांगली गोष्ट पांढरं फासायला पाहिजे की नाही, असा सवाल केला. तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बोंब मारायला लागलेत. म्हणून मग मी पत्रकारांना शोधायला निघालो. तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली, काय स्कीम आल्यात हल्ली, स्वतःच्या मालकीचा जेल. खरंच तुम्हाला सांगतो, ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली. तर दिवसेंदिवस लोकांना घरात एकट्यानं राहणं मुश्किल होत जाणार आणि हे ध्यानात आलं. फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही स्पेशल सुविधा तिथे काय देणार. तर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल आणि फुल सिक्युरिटी म्हणत बिल्डरनं मी स्वतःच तिथं राहणार आहे असं म्हटल्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला. काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले. अखेरीस सगळं जेव्हा कोसळताना दिसतं, सगळी नैतिकता, लॉ अँड ऑर्डर किंवा सगळ्या आपल्या संस्था वगैरे, असं त्यावेळेला आपण कवीकडे उत्साहानं बघतो. अखेरीस मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय, तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं. अजून एक क्वार्टर मागवा म्हटल्यावर त्यात काय, ही घ्या की माझ्याकडची. मग पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर कविता ही जोवर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काही घडणं अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे, इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकवून धरलेत याचा आधार वाटला. शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो. तर तिथं त्यांनी हल्ली तिथेही सगळी प्रोसिजर बदलली आहे. तर तिथं त्यांनी इथं बिलकुल घाई करू नका, 2-3 दिवस आधी इन्फॉर्म करावं लागतं आग लागल्याचं सुद्धा. खरंच सांगतो, इथं बिलकुल घाई करू नका म्हणून सांगितल्यावर आणि आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईच्या दुकानातनं पेढा आणला आणि घराकडे परतलो. क्या बात आहे काका, क्या बात आहे. आणि या सगळ्या राजकीय धुळवडीची जी मैफिल आता खरं म्हणजे रंगतदार झालेली आहे, रंगत गेलेली आहे. या सगळ्या मैफिलीचा समारोप करण्याची विनंती मी नानांना करणार आहे. एक तुमच्या हिमोग्लोबिनच्या कवितेने या मैफिलीची सांगता. फुटाण्यांबद्दल एक फक्त सांगतो की सामना या सिनेमाला बर्लिनमध्ये पुरस्कार मिळाला वगैरे सगळं नंतर झालं, पण ते कर्ज डोक्यावर घेऊन या माणसानं कवी संमेलनाचे कार्यक्रम करून कर्ज फेडणारा असा जगातला एकमेव मला वाटतंय कलावंत किंवा साहित्यिक असावा. हिमोग्लोबिन ठीक आहे. साधारण सगळेच राजकीय पक्ष मी सुरुवातीला सांगितलं मटेरियल हे सगळीकडे सारखंच आहे. या पक्षात जा त्या पक्षात जा, फारसा काही फरक आहे असं नाही. आणि सगळ्यांनाच आता सत्ता हवी या संदर्भातलं एक भाष्य आहे. गुहेतून डरकाळी आली 50% धनुष्य 50% बाण. लोह पुरुषाकडे पाहत विकास पुरुष म्हणाला 100% कमळ. मूठ आवळीत पदर म्हणाला 101% पंजा. गजर करीत काटे म्हणाले 112% घड्याळ. बाबांची लेकरे म्हणाली 200% हत्ती. बाबांची लेकरे म्हणाली 200% हत्ती, तर ढगा अडून तारा म्हणाला 786% चांद. हे टक्क्यावर सर्व आले आणि आपापल्या जातीचा गर्व झाले. दादा म्हणाला वर्गणी काढा, भाई म्हणाला खंडणी काढा, डॉक्टर म्हणाले कपडे काढा, रिपोर्ट म्हणाला हिमोग्लोबिन कुठे आहे. तेव्हा हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनवर गेलो. तर तिथे एक महात्मा उभा चरखा हरवल्याची तक्रार घेऊन. क्या बात. पोलीस पावती विचारत होते चरखा खरेदी केल्याची. एक हवालदार जवळ आला म्हणाला हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल.
हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल, प्रथम रक्त होतं हे सिद्ध करावं लागेल, प्रथम रक्त होतं हे सिद्ध करावं लागेल. बाजारात पिण्याच्या पाण्याची बाटली 12 रुपयाला आहे, दूध त्याहीपेक्षा स्वस्त आहे आणि रक्त त्याहीपेक्षा स्वस्त आहे. तुम्हाला कोणतं रक्त हवं? हिरवं, केसरी का निळं? हिरव्या रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे, केसरी रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे, निळ्या रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे. फक्त लाल रंगाचं रक्त संपलं आहे. या देशाची शोकांतिका आहे 60 वर्षातली. म्हणून हे सगळं कविसंमेलन त्या लाल रक्तासाठी अर्पण आहे, जे कुठल्याही जातीपातीचा धर्माचा विचार करत नाही आणि माणसाकडे माणूस म्हणून पाहतात. त्यांनाच हे सगळं आजचा आमच्या मैफिल हे आम्ही अर्पित करतो. धन्यवाद. नक्कीच नाना, आपण हे सगळेजण या कवी संमेलनामध्ये नायगावकर काका असतील, संजय वरकड असतील, ठाणगे सर असतील, नाना असतील आणि आलोक असेल आणि श्रीराम पचिंद्रे, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.